श्री मोरेश्वर गणपती मोरगाव अष्टविनायक एक। जय गणेश देवा। आपण सुरू करतो अष्टविनायक यात्रेचा पहिला भाग श्री मोरेश्वर गणपती मोरगाव। ही यात्रा श्रद्धा, परंपरा आणि इतिहास यांचा संगम आहे। श्री मोरेश्वर गणपतीचं मंदिर महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात मोरगाव नावाच्या गावी आहे। हे मंदिर करहा नदीच्या काठावर वसलेलं असून अष्टविनायक यात्रा याच मंदिरापासून सुरू आणि संपते। गावाचं नाव मोरगाव पडलं कारण इथलं संपूर्ण गाव मोराच्या आकारात आहे आणि गणपतीचे वाहनही मोर आहे। प्राचीन काळी मोहासूर नावाचा एक राक्षस होता। त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवाकडून वर मिळवलं आणि तो अविचारी, दुष्ट बनला। त्याने संपूर्ण पृथ्वीवर अत्याचार सुरू केले। त्याच्या भीतीने सर्व देव, ऋषीमुनी गणपतीकडे मदतीसाठी गेले। गणपतीने मोरावर स्वार होऊन मोहासुराचा वध केला। या घटनेमुळे गणपतीचं नाव मोरेश्वर आणि हे ठिकाण पवित्र मानलं जातं। ही कथा गणेश पुराणात वर्णन केली आहे। इथली गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे, म्हणजे नैसर्गिकरित्या प्रकटलेली। मूर्तीची सोंड डावीकडे आहे। दोन्ही बाजूंना रिद्धी आणि सिद्धी आहे। मूर्तीच्या कपाळावर त्रिनेत्र, तिसरे नेत्र आहे। मूर्तीच्या नाभीवर नागाचे चक्र आहे। विशेष म्हणजे मंदिराच्या चारही कोप्यांवर मिनारासारखे स्तंभ आहेत, हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक। हे मंदिर 18व्या शतकात पेशव्यांच्या काळात भव्य स्वरूपात बांधण्यात आलं। दरवर्षी येथे गणेश जयंती, माघ शुद्ध चतुर्थी आणि विनायक चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरा होतात। तेव्हा येथे लाखो भक्त गणपतीचं दर्शन घेण्यासाठी येतात। अष्टविनायक यात्रेची सुरुवात याच मोरेश्वर गणपतीपासून केली जाते। पूर्ण यात्रेनंतर परत येऊन पुन्हा इथेच दर्शन घेणं गरजेचं मानलं जातं। मोरेश्वर गणपती हे विघ्नहर्ता, सिद्धिदाता आणि भक्तांना आश्रय देणारे मानले जातात। आपण पुढच्या भागात भेटूया सिद्धी